श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान, बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष्य आरोहण अवतरण, अकळ विंदान तयांचे, असो हिंदू मायवन, उभयतांसी समसमान, जाहले आयुर्दाय पर्यालोचन, ते हे देवार्चन शिर्डीचे। आता हा अध्याय 11वा, गोड गुरुकथेचा सुहावा, वाटले साई चरणी वहावा, दृढ भावा धरुनी, घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन, पंचभूतांवर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल, कैसे इंद्र अग्निवरुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोता अवधान देईजे, पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम, गुरुवाक्यैक विश्वासन, हेची बैसाया देऊ आसन, सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे, प्रतिमा थंडिल अग्निते
ज्याच्या ये ठेविता डोई, जेथ ज्ञानाची लागे सोई, आवडी होई ते ठाई. जयाची ये संगती, प्रेम वार्ता करू येती, जयासी पूजू ये गंधाक्षती, म्हणून आकृती पाहिजे. निर्गुणाहून सगुणाचे, आकलन बहु सुकरसाचे, दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बोधन ते. भक्ता निर्गुण ठाई पडावे, बाबांनी अनंत उपाय योजावे, अधिकारानुरूप दूर बसवावे, दर्शन वर्जावे बहुकाळ. एकास देशांतरा पाठवावे, एकास शिर्डीत एकांती कोंडावे, एकास वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष हा अभ्यास, होता वाढेल निर्गुण ध्यास, आसनिशयनी भोजनी मनास, जडेल सहवास बाबांचा. देह तरी हा नाशिवंत, कधीतरी होणार अंत, म्हणून भक्तीन करावी खंत, अनाद्यनंत लक्षावे. हा बहुविध दृश्य पसारा, सकल अव्यक्ताचा सारा, अव्यक्तातून आला आकारा, जाणार माघारा अव्यक्ती. ही या ब्रह्मस्तंभ सृष्टी, व्यष्टी जैसी तैसी समष्टी, उपजली ज्या अव्यक्ता पोटी, तेथेच शेवटी समरसे. म्हणूनी कोणासही ना मरण, मग ते बाबास तरी कोठून, नित्य शुद्ध बुद्ध निरंजन, निर्मरण श्री साई. कोणी म्हणोत भगवत भक्त, कोणी म्हणोत महाभागवत, परियामासी ते साक्षात भगवंत, मूर्तिमंत वाटले. गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तापार्ता शीतल करीते, तीरीचे तरुणसी जीवन देते, तृषा हरिते सकळांची. तैसीच संतांची अवतार स्थिती, प्रकट होती आणि जाती, परितयांची आचरिती रीती, पावन करीती जगाते. कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता, रुजुता मृदुता सोशिकता, तैसीच संतुष्टता निरूपम दिसाया जरी, देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी, निस्संग निर्मुक्त निजंतरी, प्रपंची जरी विचरला. कृष्ण स्वये जो परमात्मा, तोही म्हणे संत मदात्मा, संत माझी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच. प्रतिमा रूप ही संतान साजे, संत निश्चळ स्वरूप माझे, म्हणून मद्भक्तांचे
उत्तम गुण गुणियांचा गुणिया गुणी राजा पर्याप्त काम जो कृतकृत्य सदा यदृच्छा लाभ तृप्त जो अनवरत आत्मनिरत सुख दुःखातीत जो आत्मानंदाचे जो वैभव कोणावर नवेल ते गौरव अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवतमूर्त जो कीही अनिर्वचनीय शक्ती दृश्यरूपे अवतरली क्षिती सच्चित् सुखानंदाची मूर्ती ज्ञान संवित्तीच ती ब्रह्माकारांतःकरणमूर्ती झाली जयाची प्रपंची निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्मैक्य स्थिती आनंदमूर्ती केवळती आनंदो ब्रह्मेति श्रुती श्रोते नित्य श्रवण करीती पुस्तक ज्ञानी पोथीत वाचिती भाविका प्रतीती शिर्डीत धर्माधर्मादि ज्याचे लक्षण तो हा संसार अतिविलक्षण अनात्मज्ञान शिक्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की परिहान आत्मज्ञानचा विषय तयांसी आत्मस्वरूपीच आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय रूप जे बाबाच सर्वांचे अधिष्ठान तयासी केउते आसन त्याही वरी रौप्य सिंहासन भक्त भावन परी बाबा बहुता दिसांची जुनी बैठक गोण त्याचा तुकडा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागील टेकायाची भिंत तेथे तक्क्या ठेविती भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबा ही वागत तैसेच वास्तव्य दिसे शिर्डीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निज भक्तांप्रत साई नित्य दाखवीत स्वये जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भक्त भावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारित कोणी करीत सामरांदोलन कोणी तालवृंत परिवीजन
घेऊनी बाबांसी प्रणिपात बैसले निवांत क्षणभरी. बाबा मग वदती तया ते जाई दादा भटाच्या येथे. जासे जा म्हणूनी बोटे हाते लाविती मार्गाते तयास. पंडित दादांकडे गेले दादांनी योग्य स्वागत केले. मग दादा बाबांचे पूजेस निघाले. येता का विचारिले तयांसी. दादांसमवेत पंडित गेले. दादांनी बाबांचे पूजन केले. कोणीही न तोवर लावाया धजले गंधाचे टिळे बाबांस. कोणी कसाही येवो भक्त कपाळी गंध लावून देत. मात्र म्हाळसापती गळ्यासी फासीत इतर ते लावीत पायाते. परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक. धरुनिया श्री साईचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड्र. पाहुनी हे तयाचे साहस दादांचे मनी धास धूस. चढतील बाबा परम कोपास काय हे धाडस म्हणावे. ऐसे अघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर वदले. किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळी न कोपले तयावर. असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुख रुख राहिली. मग तेची दिनी सायंकाळी बाबांसी विचारिली ती गोष्ट. आम्ही गंधाचा उलासा टिळा लावू जाता आपुलिया निढळा. स्पर्श करू द्या ना कपाळा आणि हे सकाळ काय घडले. आमुच्या टिळ्याचा कंटाळा पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा. हा काय नवलाचा सोहळा बसे ना ताळा सुसंगत. तव सस्मित वदन प्रीती साई दादा लागी वदती. परिसाविती मधुर उक्ती सादर चित्ती सकळिकी. दादा तयाचा गुरु बामण मी जातीचा मुसलमान. तरी मी तोची ऐसे मानून केले गुरुपूजन तयाने. आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन. कैसे करू त्याचे पूजन ऐसे न तन्मन शंकले. ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले. नको म्हणणे जागीच राहिले आधीन केले मज तेणे. ऐसे जरी उत्तर परिसिले वाटले केवळ विनोदे भरले. परितयातील इंगित कळले माघारा परतले जै दादा. ही बाबांची विसंगतता दादांच्या हरची लागली चित्ता. परिपंडितांसवे वार्ता करिता कळली सुसंगतता. तात्काळ
धोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध, काका पुराणिक नामे प्रसिद्ध, पंडित तयांचे पदी सन्नद्ध, ऋणानुबंध शिष्यत्वे, त्यांनी घातला काकांचा ठाव, तयांसी तैसाच आला अनुभव, जयामनी जैसा भाव, भक्ती प्रभाव ही तैसाच, असो हे सर्वोपचार करून घेती, केवळ तयांच्या आलिया चित्ती, ना तो पूजेची ताटे भिरकाविती, रूप प्रकटिती नरसिंहा, हे रूप काजई प्रकटी जेला, कोण धीराचा पाशी ठाकेल, जो तो जीवा भेणे पळेल, वृत्ती खवळेल ती जेव्हा, कधी अवचित क्रोध वृत्ती, भक्तांवरी आग पाखडिती, कधी मेणाहुनी मऊ भासती, पुतळा शांती क्षमेचा, कधी काळाग्नी रूप भासती, भक्तांचे खड्गाचे धारेवरी धरिती, कधी लोण्याहुनी मवाळ होती, आनंद वृत्ती विलसती, जरी क्रोधे कापले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा हा, क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारुनी बाहती भक्ता, म्हणती मी कोणावरी रागावता, ठावेन चित्ता माझिया, माय हाणी लेकुरा लाता, समुद्र करी नदिया परता, तरीच मी होय तुम्हा वेरिता, करीन अहिता तुमचिया, मी माझिया भक्तांचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा भुकेला, हाक हाकेला देतसे, हा कथा भाग लिहिता लिहिता, ओघाने आठवली समर्पक कथा, उदाहरणार्थ कथितो श्रोता, सादर चित्ता परिसिजे, आला कल्याणवासी एक यवन, सिदिक फाळके नामाभिधान, मक्का मदीना यात्रा करून, शिर्डी लागून पातला, उतरला तो वृद्ध हाजी, उत्तराभिमुख चावडी माझी, प्रथम नवमास इतराजी, बाबा नराजी तयाते, आला नाही तयाचा होरा, व्यर्थ जाहल्या येर झारा, केल्या तयाने नाना तऱ्हा, नजरा नजर होईना, मशीद मुक्त द्वार अवघ्यांसी,
जाऊनी मशिदीत दर्शन घेत, हातोहात चालले जात, हाच खिचपत पडला का? करा की एकदा कृपादृष्टी, होवतयासी मशिदीत भेटी, जाईल मग तोही उठाउठी, पुसूनी गोष्टी मनीची. श्याम्या तुझ्या ओठांचा जार, अजून नाही वाळला तिळभर, नसता अल्लाची खुदरत तयावर, मी काय करणार तयासी. नसता अल्ला मी आचारुणी, चढेल काय या मशिदी कुणी, अघटित येथील फकीराची करणी, नाही मी धणी तयाचा. असो बारवी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट, चालून येसील काय तू नीट, विचार जा स्पष्ट तयाते. हाजी वदे कितीही बिकट, असे नाती मी चालेन नीट, परिमज द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या. परिसूनी श्यामा करवी हे उत्तर, बाबा वदती आणिक विचार, 4 वेळांती 40,000 रुपये तू देणार काय मज. माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता, देईन 40 लाखही मागता, हजारांची कथा काय. परिसोनी बाबा वदती त्या पूस, आज बोकड कापावयाचा मानस, आहे आमुचा मशिदीस, तुझ काय गोस पाहिजे, किंवा पाहिजे तुवर अस्ती, किंवा वृषण वासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती, काय निश्चित वांछितो. माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रती बाबा जे वदले, हाजी निक्षून वदते झाले, न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन, माधवराव आले परतोन, करिताच बाबांच ते निवेदन, बाबा जे तत्क्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी, स्वयी उचलून भिरकाविल्या द्वारी, हात चावोनिया कर करी, आले शेजारी हाजीच्या. धरूनिया पुली कफनी डोकरी, हाजी सन्मुख उचलूनी वरी, म्हणती तू काय समजलास अंतरी, करिसी हुशारी मज पुढे. बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी, ऐसेची काय तू कुराण पढसी, मक्का केल्याचा ताठा मागसी, परीन जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्भत्सिले, अवाच्य शब्द प्रहार केले, हाजी बहुगांगरून
परतले माघारा. मशिदीचे अंगणी शिरता, माळणी देखील आंबे विकिता. खरेदिल्या त्या पाट्या समजता, पाठविल्या तत्वता हाजीस. तैसेची तात्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्या पाशी गेले. रुपये 55 खिशातून काढले, हातावर मोजिले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले, हाजीस जेवावया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले, यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळे रुपये दिधले तयास. असो एकदा साई समर्था, मेघावरीही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता, आश्चर्य चित्ता दाटले. अति भयंकर होता समय, नभ समग्र भरले तमोमय. पशुपक्षिया उद्भवले भय, झंझावायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ, उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर. त्यातची मेघांचा गडगडाट, विद्युल्लतांचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट, वर्षाव घनदाट जोराचा. मेघवर्षला मुसळधारा, वाजू लागल्या फटफट गारा. ग्रामस्थांसी सुटला भेदरा, गुरा ढोरा आकांत. मशिदीच्या वळचणी खाली, भळंग भिकारी निवाऱ्या आली. गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली, भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले, गवत सारे वाहून गेले. पीकही खळ्यातील सर्व भिजले, लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले, सभामंडपी येऊन भरले. कोणी मशिदीचे वळचणी सराहिले, गाऱ्हाणे घातले बाबांना. जोगाई जाखाई मरी आई, शनी शंकर अंबाबाई. मारुती खंडोबा माळसाई, ठाई ठाई शिर्डीत. परी अवघड प्रसंग येता, कामी पडेना एकही ग्रामस्था. तयांचा तो चालता बोलता धावता, संकटी पावता एक साई. न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टका डोकडा. एका भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटांचा. पाहुन ऐसे लोक भ्याले, महाराज फारच हेलावले. गा
ठेली ठाईच अतर्क्य बाबांचे विंदान जाहले वर्षावा आकर्षण वायुही आवरला तत्क्षण धुई विच्छिन्न जाहली हळूहळू पाऊस उगवला सोसाटाही मंदावला नक्षत्रगण दिसू लागला तम निरसला ते काळी पाऊस पुढे पूर्ण उगवला सोसाट्याचा पवनही विरमला चंद्र गगनी दिसू लागला आनंद झाला सकळा ते वाटे इंद्रास दया आली पाहिजे संतांची वाणी राखली ढगे बारा वाटा फाकली शांत झाली वावटळ पाऊस सर्वस्वी नरमला वाराही मंद वाहू लागला गडगडाट जागीच जिराला धीर आला पशुपक्षा सोडून या घरांच्या वळचणी गुरे वासरे बाहेर पडूनी वावरू लागली निर्भय मनी पक्षीही गगनी उडाले पाहुनी पूर्वील भयंकर प्रकार मानुनिया बाबांचे उपकार जन सर्व गेले घरोघर गुरेही सुस्थिर फरकली ऐसा हा साई दयेचा पुतळा तयासी भक्तांचा अति जिव्हाळा लेकुरा जैसा आईचा कळवळा किती मी प्रेमळा गाऊ त्या अग्निवरीही ऐसीच सत्ता ये अर्थीची संक्षिप्त कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल अपूर्वता शक्तीची एकदा माध्यान्नीची वेळ धुनीने पेट घेतला सबळ कोण राहील तेथ जवळ ज्वाळा कल्लोळ उठला प्रचंड वाढला ज्वाळामाळी तक्तपोशीला शिखा भिडली वाटे होते मशिदीची होळी राख रांगोळी क्षणात तरी बाबा म्हणी स्वस्थ सकळ लोक चिंताग्रस्त तोंडात बोटे घालीत समस्त कायही शिकस्त बाबांची एक म्हणे आणा की पाणी दुजा म्हणे घालावे कोणी घालिता माथा सटका हाणी कोणत्या ठिकाणी जाईल मनी जरी सर्व अधीर विचारावया नाही धीर बाबाच तव होऊनी अस्थिर सटक्यावर कर टाकिला पाहोनी ज्वाळांचा भडका हाती घेऊनी सटका हाणी ती फटक्यावरी फटका म्हणती फटका माघारा धुनी पासाब एक हात स्तंभावरी करीती आघात ज्वाळांकडे पाहात पाहात सबूर सबूर वदत ते फटक्या फटक्यास खाली
शिष्यांचे ते महिमान, घोलपदर्शन गुरुपुत्रा. शिष्यास कैसाही प्रसंग येवो, तेणे न त्यजावा निज गुरुदेव. साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो, दावी दृढ भावो वाढवी. जे जे भक्त आले पायी, प्रत्येका दर्शनाची नवाई. कोणास काही देऊनी ठाईच दृढ केले. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई महिमा वर्णनं नाम एकादशोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.